सोलापूर जिल्ह्याला पावसानं तडाखा दिलाय। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं शेतीचं मोठं नुकसान केलेलं आहे। बोरमणी या ठिकाणी राहणारे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांची पपईची बागच पावसानं पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे। मल्लीनाथ यांनी वर्षभरापूर्वीच 5000 पपईच्या रोपांची लागवड केलेली होती आणि त्या दरम्यान आपण जर बघितलं तर वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पपईची बाग जमीनदोस्त झालेली आहे। यात शेतकऱ्याचं 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान झालंय। त्यामुळे शासनानं तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी ही मागणी सुद्धा शेतकरी करताना दिसतायत। एक 4 लाखापर्यंत खर्च झालेला आतापर्यंत आहे, पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे। माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण नाश झालेले आहेत। आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत, लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही येतं। एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली। या पावसामुळं खूप नाही म्हणलं तर 20 ते 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे। 5 एकरचं प्लॉट आहे हा। आता द्राक्ष पीकसुद्धा आहेत आमचे, द्राक्षांना सुद्धा खूप नुकसान झालं आहे। गारपीट होऊन पानांची पूर्ण पानं फाटून गेलेले आहेत आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे, कारण एवढं करपा आणि जंतुमास आलेला आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे।